बऱ्याच दिवसाच्या मला कमेंट येत होत्या, ताई बोटनिकचा कटिंगचा व्हिडिओ दाखवा. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. इथं उंची घेतलेली आहे मी 15.5 इंच. डबल फोल्ड करून हा अस्तरचा कपडा ठेवलेला आहे. त्यानंतर बघा 10.5 इंच मी इथं घडी घेतलेली आहे आणि त्यानंतर शोल्डर घेतले बघा 7 इंच. बोटनेकसाठी 7 इंच हे शोल्डर आपल्याला 32 साईजसाठी मी घेते. त्यानंतर मोंडा घेतलेला आहे बघा 6.5 इंचावरती. कट करताना 6.5 इंचावरती कट करायचं आहे. 7 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 7 इंच घेतलं तर आणखीनच परफेक्ट बसते. आणि इथं गळ्याची वरच्या साईडची उंची 3.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ती सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर हा चौकोन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. खूपच सोपी पद्धत आहे. 4 इंच रुंदीला घ्यायचा आहे. 7 इंच शोल्डर घेतले ना तर 4 इंच रुंदीला गळा घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आकार दिसतच असेल 4 इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचे आहे बघा. आणि त्यानंतर याचासुद्धा आपल्याला छान असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि मध्ये तुम्हाला जो आकार शेप द्यायचा आहे तो तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या बॉक्सची उंची घेऊ शकता. ह्या जो मी आता देत आहे तर मी इथं 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचासुद्धा चौकोन असा ड्रॉ करून घेतला आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. एकदम स्लोमध्ये तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून एकदम छान पद्धतीने लक्षात यावं. तर आता ही इथं एक आपल्याला 1.5 इंचाची पट्टी एक्स्ट्रा ठेवायची आहे, कारण मला मंदिरा गळ्याचा आकार द्यायचा आहे, पान गळ्याचा. याचासुद्धा एक चौकोन करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये तुम्हाला हवा तसा आकार देऊन तुम्ही घेऊ शकता. आता इथं 1 इंच मी गोलाई देण्यासाठी बघा गळ्याच्या आकाराला 1 ते 1.5 इंच मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या नेकसाठी. आणि त्यानंतर बघा खालचा जो आपण चौकोन तयार केलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी पहिलेच इथं आकार देऊन घेतलेला आहे, पण नंतर लक्षात आलं म्हटलं मैत्रिणींसोबत आपण शेअर करावं. बऱ्याच दिवसाच्या ताईंच्या कमेंट मला येत होत्या, तर आता व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे बघा. आणि स्पेशली अश्विनी ताईची मला खूप कमेंट येत होती. तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि माझे प्रयत्न हेच राहतात की माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना काय हवं आहे, कोणता व्हिडिओ हवा आहे त्यावरती मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. पण मला थोडंसं माझ्याकडे जास्त लोड ब्लाऊजचा असल्यामुळं व्हिडिओ जास्त काही बनवायला जमत नाही आहे. तर नक्कीच लवकरच फास्टमध्ये तुमच्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करील. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नवीन जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशीच नवीन नवीन स्टिचिंगच्या टिप्स शिकायला भेटतील. आणि पहिलं जे व्हिडिओ मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर आता आपण स्टिचिंगला घेऊया. व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही, त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा इथं मी ब्लाऊज पीसचा कपडा अगोदर ठेवून घेतलेला आहे. सरळ उलटा भाग खाली आहे आणि सवासा भाग वरती आहे. त्यावरती छान असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. जसा आपण आकार दिलेला आहे त्या पद्धतीने अस्तर मी यावरती ठेवून घेतले. आणि साईडने ना तुम्ही याला पिना वगैरे लावून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुमचा कपडा आणि अस्तर हलणार नाही. त्यासाठी याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि नवीन क्लास करत असल्या तर लावूनच घ्यायचे त्याला पिना, म्हणजे जो आपला गळ्याचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित येईल, कुठंही हलणार नाही कपडा. तर अगोदर आपल्याला जो खालचा नेक आहे आपण मध्यातला तो आपल्याला अगोदर पूर्णपणे स्टिच करून घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जसं की व्हिडिओमध्ये दाखवते. आणि एकदम स्लोमध्ये व्हिडिओ ठेवलेला आहे मैत्रिणींनो, की तुम्ही पाहता पाहता हा व्हिडिओ तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकाल त्यासाठी. तर बऱ्याच मैत्रिणींना बोटनेकचे ब्लाऊज जमत नाहीत, तर त्यांच्यासाठी खूपच छान हा व्हिडिओ आहे. पूर्ण नेकवरती अशी शिलाई टाकून घ्यायची. जिथं आपल्याला कपडा फिरवायचा आहे तिथं मशीन बंद करून सुई आतल्या साईडला ठेवायची आणि नंतरच कपडा फिरवायचा मैत्रिणींनो, नाहीतर मग आकार चुकतो. आता इथं मला शिलाई लॉक करून घेतली आणि आता साईडला आपण हा कपडा काढून घ्यायचा आहे. ह्यानंतर बघा छान असे जिथं आकार व्यवस्थित आहे तिथं आपल्याला असं कट देऊन घ्यायचेत कैचीने. याला तुम्ही कॅनव्हसचा सुद्धा वापर करू शकता. कॅनव्हसचा वापर केल्याने काय फायदा होतो, तर कॅनव्हसचा वापर केला तर एकदम छान अशी फिनिशिंग येते बरं का नेकला.
आणि अशी पण जर कपडा कडक असला तरीसुद्धा येते. आणि जास्त सिल्की कपडा जर असला तर मग कॅनव्हसचा वापर करायचा. तर पहा, ह्या पद्धतीने पूर्ण अस्तर आपल्याला आतल्या साईडने टाकायचे आणि वरच्या साईडनं आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची. ज्या गळ्यावरती आपण शिलाईला अस्तर जोडून घेतलं होतं त्याच्यावरती आता व्यवस्थित वरच्या साईडने दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. आता कॅनव्हस टाकलं तर खूपच छान फिनिशिंग येते, पण इथं मला कॅनव्हसची काही गरज वाटली नाही, त्यामुळं मग मी अशाच पद्धतीने स्टिच केलेला आहे ब्लाऊज. आणि भरपूर असे बोटनेकचे ब्लाऊज मी स्टिच केलेत, पण व्हिडिओ घ्यायला काही जमलंच नाही. तर आता इथून पुढं आपले व्हिडिओ येतील. पूर्ण शिलाई इथं मी टाकून घेते. त्यानंतर जो वरचा नेक आहे त्याच्यासाठी आपल्याला खूपच सोपी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे. समोर व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही स्किप करत पाहिला तर मग तुमच्या लक्षात येणार नाही. त्यासाठी बघा, छान असा आकार आपला आलेला आहे. त्यानंतर पूर्ण जे आपलं ओपन अस्तर आहे, ब्लाऊज पीस आणि अस्तर, ते आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. अस्तर जॉईन केल्याचे फायदे: अस्तर जॉईन केल्याने तुमचा कपडा हलणार नाही व चुन्या वगैरे तुमच्या ब्लाऊजला पडणार नाहीत आणि छान अशी फिनिशिंग येईल. त्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तरवरती शिलाई देऊन घ्यावी लागते. तर इथं मी पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि कधीही मैत्रिणींनो, साईडनं ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा. अस्तर जोडून झाल्याच्या नंतर पूर्ण साईडचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हा वरचा जो नेक आहे त्यालासुद्धा मी इथं शिलाई टाकून घेतलेली आहे. आता साईडचा जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा मी ठेवला होता तो आता पूर्णपणे मी इथं कट करून घेणार आहे. पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मग आपलं इथं कपडा कट करून झाल्याच्या नंतर इथं तिरकस मी जो वरचा नेक आहे आपला बोटनेकचा, त्याला मी इथं पट्ट्या जॉईन करून घेण्यासाठी मी इथं कट करून घेत आहे तिरकस आकारामध्ये, जेणेकरून जो वरचा भाग आहे तो पलटी पडणार नाही त्यामुळं. तर आता या पट्ट्या मी इथं जॉईन करून घेते सगळ्या. विरुद्ध दिशेला अशा तिरकस आपल्याला ह्या पट्ट्या जॉईन करायच्यात, ज्याने काय होतं की जो आपला गोट किंवा पट्टी आपण जॉईन करतो ती उलटी पडत नाही, छान त्याची फिनिशिंग येते. तर एका साईडला मी इथं त्याच्यावरती टिप टाकून घेत आहे. पहा, अशी एका साईडला टिप टाकून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला अशा पद्धत ठेवून घ्यायची आणि छान पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आहे की नाही खूप सोपी पद्धत? तर पहा, आता परत आपल्याला छोटे छोटे गळ्याच्या आकारावरती कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून इझिली ही पट्टी फोल्ड झाली पाहिजे. आणि जर एक्स्ट्रा कपडा असला आतल्या साईडला शिलाईमध्ये तर तो आपल्याला कट करायचा आहे, म्हणजेच असं जाड अशी पट्टी होणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये होईल. आणि त्यावरती परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, आपल्याला पूर्ण शिलाई मी इथे देऊन घेतलेली आहे. आता परत एक आपल्याला साईडनं शिलाई द्यायची आहे. एकच शिलाई नाही द्यायची, परत एक शिलाई देऊन घ्यायची. आणि हा जो वरचा नेक आहे त्यालासुद्धा तुम्ही कॅनव्हसचा वापर करू शकता. पुन्हा एकदा सांगते, कॅनव्हसचा वापर केल्याने छान अशी फिनिशिंग येते. तर इथे मी आता शोल्डरच्या मधोमध टक्स देऊन घेत आहे. 3.5 इंचावरती मी हा टक्स देऊन घेतलेला आहे. दोन्हीही साईडनं व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि खूप छान असा आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे, मागचा नेक. आता कमरेच्या साईडची बारी येते. तर कमरेच्या साईडला एक साधारणतः रुंदीला 2 इंचाची पट्टी मी इथं कट करून घेतलेली आहे. ती डबल फोल्ड केली आणि छान ह्या पद्धतीने मी इथं आता शिलाई टाकून घेत आहे. 15.5 इंच उंची घेतली होती. आता त्यातली अर्धा इंच खालच्या साईडला दुमडण्यात जाती आणि शोल्डरच्या साईडला जाते अर्धा इंच. आणि 14 ते 14.5 इंच आपली रेडी उंची राहते. पहा, तर ब्लाऊजची उंची कधीही जास्त घ्यायची मैत्रिणींनो. आता परत ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची वरच्या साईडला. दाखवते त्या पद्धतीने.
आणि बघा इथं छान पद्धतीने आपला पूर्ण हा ब्लाऊज रेडी झालाय। कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा। पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा। सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।